चला आज आपण आळूवडी बनवण्याची दुसरी पद्धत बघूया. तर आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलीत, कोरडी करून घ्यायची, त्याच्यानंतर रोल करून कापून घ्यायचे आहेत. तर पानं आपली कापून झाली. आता याच्यामध्ये मसाले बघूया. तर धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, गूळ, हळद आणि हिंग हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एक छोटी वाटी टाकायचं आहे खवणलेलं ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, त्याच्यानंतर टाकायचं आहे तांदळाचं पीठ पाऊण वाटी घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक छोटी वाटी गरम तेल करून घ्यायचं आहे, चांगलं गरम करायचं कडकडीत. आता हे तेल पिठामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळ पीठ करायचं नाही आहे. ज्या भांड्यात आपल्याला वडी वाफवायची आहे त्या भांड्याला पहिल्यांदा तेल लावायचं, तीळ टाकायचे, वरून पण तीळ टाकायचे आणि 20 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. आता वड्या ह्या थंड करून आपल्या आवडीनुसार कापून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त आपली वडी तयार.